नमस्कार. श्री स्वामी समर्थ. खुशी विलेज रिसॉर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्र हो, आत्ताच आपण नवरात्र उत्सव अगदी आनंदात साजरा केला आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आत्ता आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कला, क्रीडा, पर्यटन असे विविध स्तरावर माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्र हो, प्रथमतः काही लोकांनी मला प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांचं उत्तर म्हणून मी आज आपल्याला या यूट्यूबच्या माध्यमातून संपर्क करत आहे. आजचा प्रश्न आलेला आहे मुंबई परेल येथून श्री प्रदीप सावंत यांचा. त्यांनी असं विचारलं आहे की आपल्याला कुलदेवता किंवा कुलस्वामिनी माहिती नसेल तर ती कशी माहिती करून घ्यावी किंवा आपल्याला ती कशी माहिती पडेल. तर असा त्यांचा प्रश्न आहे आणि बऱ्याचशा लोकांना हा प्रश्न भेडसावत असतो. खरं तर आपली कुलदेवता कुलस्वामिनी कोण आहे हे आपल्या पूर्वजांकडनं कळणं आवश्यक असतं. पण विभक्त कुटुंब पद्धती किंवा अकाली आपण लहान असतेवेळी आपले आईवडील जाणे या गोष्टीमुळे कदाचित कुलदैवत किंवा कुलस्वामिनी आपली कोण आहे हे आपल्याला समजत नसेल किंवा समजून घेण्याचं राहिलं असेल. तर भाविक हो, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आता असं देता येईल. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या गावामध्ये ग्रामदैवत असतं आणि बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की ग्रामदैवत म्हणजेच कुलदैवत, पण तसं नसतं. कुलदैवत हे वेगळंच असतं आणि ग्रामदैवत हे वेगळं असतं. तर बऱ्याच अंशी ग्रामदैवत हे कुलदैवत असू शकत नाही. तर मित्र हो, कुलदैवत मिळवण्याचे अनेक पर्याय असतात. पण मला जे काय माहिती पडलेले आहेत किंवा मला जे काय माहिती आहेत ते तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करतो. खरं तर आपल्याला कुलदैवत माहिती असणं फार गरजेचं आहे. कारण आपली जी धार्मिक कृत्य आहेत, पूजापाठ आहेत किंवा आपण देवपूजा करतो किंवा कुठल्याही गोष्टी करतो त्यासाठी आपल्याला कुलगोत्र माहिती असणं अतिशय आवश्यक असतं. नाहीतर आपण जी धार्मिक कृत्य करतो त्याचं इच्छित फल आपल्याला तेवढ्या स्वरूपात मिळत नाही. त्यामुळे हा प्रश्न अगदी योग्य आहे. तर याच्यावर मला आज असं सांगता येईल की कुलदैवतासाठी प्रथमतः ते आपल्याला मिळण्यासाठी किंवा त्याची माहिती आपल्याला कळून जाण्यासाठी मार्ग म्हणजे प्रथमतः आपण आपले आईवडील गेले असतील किंवा गेलेल्या पूर्वजांचं स्मरण करावं, त्यांची प्रार्थना करावी आणि त्यांना विनवावं की माझं कुलदैवत किंवा माझी कुलस्वामिनी कोण आहे हे मला माहिती मिळण्यासाठी तुम्ही कृपा आशीर्वाद द्यावा. तसेच या पितरांचं आपण वर्षभरात एकदा श्राद्ध कर्म जरूर करावं आणि त्या श्राद्ध कर्म करतेवेळी हा संकल्प सोडावा, आपल्याला आपलं कुलदैवत काही दिवसात निश्चितपणे कुठल्या तरी मार्गातून कळू शकतं. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः हा मंत्र किमान 108 वेळा दिवसातून असं काही दिवस म्हणजे 21 दिवस 42 दिवस असा हा मंत्र जपावा. ओम कुलदेवताय नमः असा मंत्र जपावा आणि मंत्र झाल्यानंतर आपल्या कुलदेवतेची आराधना करावी. हे कुलदेवते, तुझं नाव आणि परिचय मला माहिती नाही, तरीसुद्धा मी जाणून घेण्यास इच्छुक आहे, मी अज्ञान आहे. तर हे जे काही तुझं मी स्मरण करतो आहे या स्मरणावर तू राजी हो, खुश हो आणि तुझं नाव आणि तुझा परिचय मला कोणत्या ना कोणत्या मार्गाने मिळू दे आणि माझ्या या पुढील आयुष्यामध्ये मला भरभरून यश दे आणि माझं कुटुंब सुखी राहून दे. अशा प्रकारची आपण प्रार्थना करा. हा पण एक पर्याय अतिशय खूप चांगला आहे आणि या पर्यायाने पण लोकांना आपलं कुलदैवत समजलेलं आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की एखाद्या मंगळवारी
किंवा शुक्रवारी नारळावर भीमसेन कापूर पेटवायचा आणि आपलं ज्या ठिकाणी आपली श्रद्धा आहे, मग श्री स्वामी समर्थ असतील, साईबाबा असतील किंवा गजानन महाराज असतील, कुठलंही सद्गुरूचं रूप, गुरुच्या रूपाच्या समोर किंवा त्या फोटोच्या समोर बसून मंगळवार किंवा शुक्रवारी या 2 वारापैकी कुठल्या तरी एका वारी नारळावर कापूर पेटवून तिथे प्रार्थना करा, सद्गुरूंची प्रार्थना करा आणि त्यांना म्हणावं की मला माझ्या कुलदेवतेचा परिचय नाही आहे, कुलदेवतेचं कुलस्वामिनीचं मला नाव माहिती नाही आहे, तरी कृपा करून मला याचा मार्ग सापडू दे. आणि हे सुद्धा तुम्ही काही दिवस किंवा काही मंगळवार किंवा काही शुक्रवार सातत्याने करा. तुम्हाला याचासुद्धा अनुभव मिळू शकतो. हाही अनुभव कित्येकांना आहे. आणि असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये पण हा पर्याय सांगितलेला आहे. आपल्याला यानंतर कदाचित आपल्या कुलदेवतेचं स्वप्नदृष्टांत होईल किंवा कदाचित एक व्यक्ती आपल्या दारामध्ये येईल आणि ती काहीतरी सांगून जाईल एखाद्या देवतेचे नाव. त्यावेळी आपण ओळखावं की हीच आपली कुलदेवता आहे. किंवा शक्यतो आपली कुलदेवता कुलस्वामिनी असतात, तुळजापूर भवानी, कोल्हापूरची अंबाबाई किंवा अशी शंकराची जी रूपं आहेत त्या रूपामध्ये पण आपलं कुलदेव असतो. तर अशा ठिकाणावरून एखादी व्यक्ती तुमच्या घरी येईल प्रसाद घेऊन आणि सहज म्हणून जाईल, मी तुळजापूरला गेले होते, कोल्हापूरला गेले होते किंवा गेलो होतो आणि तिथून मी खास तुमची आठवण झाली म्हणून तुमच्यासाठी मी प्रसाद आणलेला आहे. त्यावेळी पण तुम्हाला ओळखायचं आहे की माझ्या कुलदेवतेने माझ्यासाठी हा प्रसाद पाठवलेला आहे आणि ओळख म्हणून ही व्यक्ती आपल्यापर्यंत पोचलेली आहे. हे पण संकेत या ठिकाणी आपल्याला मिळतात. तर अशा प्रकारचं आपण कृती किंवा नामस्मरण विश्वासाने करा. विश्वास आणि श्रद्धा यामध्येच आपल्याला निश्चितपणे मार्ग सापडतात आणि तुम्हालासुद्धा तो सापडो, जसे मी श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो. आणि बघा, उद्यापासूनच किंवा परवा शुक्रवार आहे, तिथूनच या संकल्पाला सुरुवात करा. आपली कुलदेवता, आपली कुलस्वामिनी निश्चितपणे प्रसन्न होईल. आणि ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा जप चालू केल्यानंतर ही कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं खात्रीने सांगतो. इथेच थांबतो. श्री स्वामी समर्थ.